धर्माचे पालन, 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 पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन करणे, करणे पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन येथे आम्हा करणे काम, येथे आम्हा करणे काम, बीज वाढवाविना, हे बीज वाढवा, बीज वाढवा, हे बीज वाढवा बीज वाढवा नाम, बीज बीज वाढवा नाम, नाम नाम, ना
कैलास राणा शिवचंद्रमोई फणींद्र माथा मुगुटी जाय कारुण्य सिंधू बहुदुःखारी तुझवीन शंभो मजकून तारी वसुदेव सुतम देव कंस चाणूर मर्दन देवकी परमानंदन कृष्णम वंद्य जगद्गुरु जय हनुमान ज्ञान गुण सागर पुढे घ्या लोक उजागर रामदूत तुलित बलरामा अंजनी पुत्र पवन सुत नामा श्रीराम जय राम जय राम जय राम जय जय राम श्री राम राम जय राम श्री राम जय राम जय राम जय राम
महायोगपीठे देवीमरथ्यां पुरं पुण्डरीकायुधातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रार्थना पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपार तयाच विता महापुण्यरसी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची
जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन आमान फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल अज्ञानाच्या अंधकारामध्ये भरकटणारा जगताला ज्यांनी ज्ञानाचा प्रकाश दिला आणि अज्ञानाच्या अंधकारामध्ये भरकटणारं जग पुन्हा एकदा तरले असं माझे श्री ज्ञानेश्वर महाराज ज्यांना वारकरी संप्रदायाचा पाया म्हणतात ज्यांना माऊली अशी पदवी प्राप्त आहे ज्यांना चिंतकाचा चिंतामणी असं म्हटलं जातं साधकांचा माय बाप दर्शने हरताप सर्वाभूती सुखरूप ज्ञान माझा असे श्री ज्ञानेश्वर महाराज त्याच वारकरी संप्रदाय त्यांना कळस म्हणतात असे जगद्गुरु तुकोबाराय अनुरेनुया थोकडा तुका कशाय बढा असे तुकोबाराय तुकोबारायांच्या घेतलेला गोड असा धर्मपर प्रकरणातील अभंग विठ्ठल तुकोबाराय अभंगातून धर्म सांगतात धर्म आम्हाला कळावा आज धर्म सांगायला आलोय मागापासून माणसं म्हणत असतील लेस शायनिंग हनते हे लागत नाही ते लागत नाही खरं सांगू का आपलं सगळं याच्यावर आहे मला तुमच्या समोर आज शंभू राजा सांगायचा आणि शंभू राजा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर यावा याच्यासाठी बॅकग्राऊंड साऊंड महत्वाचा असतो आणि तो यात आहेत यात 500 ते 550 साऊंड आहेत आणि तो लागला पाहिजे तो आला तर आम्हाला कळणार आहे तर आम्हाला कळत नाही एक तर हिंदूंना काही कळत नाही हिंदू सारखा लाचार प्राणी जगाच्या पाठीवर कुठंच नाही कुठेच नाही ए पहिल्यांदा ऐका धर्माचे पालन आम्हाला आमच्या धर्माचं पालन करायचंय आता माझं बोलणं तुम्हाला खटकणार आहे ऐकून घ्यायचं पुढल्या वर्षी आपलं थोबाड बघायचं मलाही माहिती आहे बघणार नाही आणि मला सांगावं अशी माझी कधीच इच्छा नसते एकमेव महाराज तुम्हाला महाराष्ट्राचा असा हुडकून शोधल ऐकताच की जो ना कीर्तनासाठी परत कीर्तनासाठी मी बोलत नाही आणि पैसा करता कीर्तन करत नाही आजचे म्हणतील मागून घेतो की फक्त एवढंच आहे मानानं आणि सन्मानानं वागायला शिकवलंय स्वाभिमान गहाण ठेवत नाही हेच माझ्या आदरणीय भिडे गुरुजींनी सांगितलं विठ्ठल पहिल्यांदा तुकोबारा सांगतात तुकोबारा सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आपला धर्म कोणता आता मीटिंगला येऊ द्या गावाची अरे मुसलमानाला विचारा धर्म कोणता मुसलमान सांगत इथं येऊन सांगत नाही कळलं का इथं येऊन सांगत आपण उघडपणे बोलणार आहे ना कोणाच्या बापाला घाबरत कधी आपली गाडी 3दा उडवले तरी भडव्यांच्या उरावरती पाय घेऊन कीर्तन करतो हे कट्टर हिंदुत्ववादी आपण अरे लाज आम्हाला पाहिजे आम्हाला कळायला पाहिजे आमचा धर्म मुसलमानाच्या पोराचा धर्म कोणता सांगतं मुसलमान ख्रिश्चनाच्या पोराला विचारा धर्म कोणता सांगतं ख्रिश्चन हिंदूच्या गापट्याला विचारा धर्म कोणता सर्व धर्म संभाव बाप कुठे गेलता नाही कळलं मी पहिल्यांदा सांगतो उघडपणे मी सर्व धर्म संभाव घंटा मानत नाही
मानत नाही अभिमान आहे मला मी हिंदू असल्याचा, याच्या पुढे सांगतो गर्व आहे मला मी हिंदू असल्याचा, आणि याच्या पुढे जाऊन सांगतो माज आहे मला हिंदू असल्याचा. मेलो तरी माज उतरणार नाही आपला. वा, हिंदू मुस्लिम भाई भाई हट. चालत नाही आपल्याला, जुळत नाही आपलं, जमणार नाही आपल्याला. हिंदू म्हणून जगलोय ना, हिंदू म्हणून मरणार आहे. माझ्या धर्मवीर संभाजीराजाला हाल हाल करून मारला होता. अशा औरंग्याला मला अनेक जण म्हणतात, महाराज तुम्ही अफजल खानाला अफजल या बोलता, शाहिस्ते खानला शाहिस्त्या बोलता, औरंगजेबाला औरंग्या बोलता, तुम्ही असं का करता? मी म्हटलं माझी पद्धत आहे, मी कुत्र्याला कुत्राच बोलतो. पद्धत आहे आपली. आपण चोराला चोर बोलणार महाराज, आपण माकडाला माकड बोलणार, लांडग्याला लांडग्याच बोलणार. विठ्ठल लांडग्याला म्हटला नाही कळलं, तुम्ही झोपा आता जाऊन. काही जणांना बीपी वाढला, हिला असलं काय खुळं बोललं, आपण खुळच आहे. अहो काही जण आमच्या छत्रपती शिवरायांचा अपमान करतात, आमच्या मूर्तींचं भंजन करतात, आणि पुन्हा मीडियावाले आहेत मीडियावाले ते सांगतात की तो काय होता काय होता काय झालं. नाही लाईव्ह असलं तरी आपल्याला काय घंटा कधी फरक पडलाय. आपला जन्मच त्यासाठी आहे. पण राहू द्या, इथल्याना त्रास नको, मला रोज त्रास आहे. कालचा मी व्हिडिओ पाठवले असतील तुम्हाला. धिंगाणा असतो आपला, धिंगाण्याशिवाय आपल्याला जुळत नाही. म्हणून सांगतो पाठीमागच्या सगळ्या हिंदूंनी, ज्यांना वाटतं मी हिंदू आहे, जेवढ्या पोरांना 18 ते 25, 30, 40 वयोगटातील ज्यांना वाटत असेल मी हिंदू आहे, त्यांनी पुढे यायचं बसायला. ही जागा पुढे रिकामी ठेवली आहे, तिथं काय बुवांना पुरायचं आहे काय जाळायचं आहे? चला पटापट. ज्यांना वाटत असेल मी हिंदू आहे, माझं रक्त हिंदूच आहे, माझा बाप हिंदू आहे, माझी आई हिंदू आहे, आणि त्यांच्या दोघांच्या पोटातून माझा जन्म आहे, तेवढ्यांनी जागा भरून काढायची, बाकीच्यांनी जागा भरून काढायची नाही. जर अभिमान असेल तर सर्वांनी तरुण मंडळ पुढे या. येणार, ते सगळे येणार. उठा 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 उठा. सगळे येणार, तुमचा सगळ्यांचा कार्यक्रम लावून जाणार. वा. धन्यवाद तरुण मंडळ सर्व. येणार ना. हिंदू आहे आपण, आपण वाघ आहे, वाघासारखं जगलं पाहिजे. आमच्यात ताकद आहे, आपली ताकद तुमच्यातली ताकद पुरण द्यायला आलोय. ना पैसा करता ना कशा करता, गरज नाही आपल्याला. परत मला बोलवा म्हणून, वा 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 काय गाव आहे, नाही नाही जमत नाही आपल्याला. परत आपल्याला बोलवूच नका म्हणतो मी. घरात आता घरात पण नाही, दारात पण नाही. आले का सगळे? नाही, पाठीमागणं त्याच्यात काय सूरसूतक नाहीच म्हणा. त्याच्यामुळे सगळेजण मरणार आहेत आपण. याच्यामुळं इथं जर मुसलमानांचा कार्यक्रम असता तर जागा पुरली नसती, इथं ख्रिश्चनांचा कार्यक्रम असता जागा उरली नसती. हिंदूंना सांगावं लागते पुढं बसा, तरी अजून पुढं सरकत नाही. जोपर्यंत जागा पुढची भरत नाही तोपर्यंत कीर्तन सरत नाही. मी एक तर कोल्हापूरकडचा अडगा आहे. नाही, वेळ संपतोय, मी 11ला बंद करणार आहे. तुम्हाला जमत असेल तर पुढे या. मग काय टाइमपास म्हणून कीर्तनाला यायचंच नाही. इथं जर तमाशा असता तिच्या उरावून असली असती. पुढे येऊन बसा. मधली जागा, मध्यंतरातली मोकळी जागा, सर्वांनी पुढे येऊन बसायचे. या या या. पाठीमागे बसलेले सर्वांनी उठायचंय. पुढे येऊन मधली जागा रिकामी असणारी भरून काढा ताबडतोब. उठा 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 उठा, पटकन वेळ होतोय. या पुढे पुढे. आज पैसे फुकट जातील. चला सर्वांनी पुढे या. हा, पळपुट्यांनी घरला जा. गेलं घरला, काय घेणं ना त्यांना, काही नाही. ऐकतं हिंदूच जगतो. आपल्या कीर्तनला कट्टर हिंदुत्ववादी असेल तोच पुढे येतो. सर्व धर्म संभावाला येणार नाही, कारण की आपल्याला जुळणार. एक सांगू तुम्हाला, उदाहरण सांगतो, इकडे द्या लक्ष. तुम्हाला मी का प्रत्येक वेळेला मानतो माता की माता भगिनी, खरंच आहे. तुमच्यात ताकद आहे, यांच्यात ताकद राहिली नाही. यांच्यात मस्तीमाज राहिला नाही. ताकद तुमच्यात आहे. अरे तुमच्याकडे जर धर्माकडे वाकड्या नजरेनं कोण बोललं ना, त्या बाडव्याचे डोळे हातात काढून द्यायची ताकद फक्त तुमच्यात आहे, यांच्यात नाही. हा, तुमच्या इथं मोकळी जागा दिसत नाही मला, कारण तुम्हाला धर्माचा अभिमान आहे, यांना धर्माचा अभिमान नाही.
छत्रपती शिवाजी महाराज फक्त डोक्यावर मागवायची गोष्ट नाही. छत्रपती शिवाजी राजा डोक्यात घुसावे लागतात आणि जेव्हा छत्रपती शिवाजी राजा डोक्यात घुसतात ना, अफजल्यासारखी, शाहिस्त्यासारखी, औरंग्यासारखी कुत्री समोर येत नाहीत आणि आलीच तर त्यांना फाडली जातात, तोडली जातात आणि याच महाराष्ट्राच्या मातीत काढली जातात. हा इतिहास माझ्या राजाचा आहे. बस आपल्याला थोडकी पाहिजे पण कट्टर पाहिजेत. तिला वगैरे गर्दी नको, तमाशा बघायला आलेली माणसं नकोच आपल्याला. एवढ्यातल्याने ऐकून जायचं. हे मनापासून अंतकरणापासून राजा सांगत असतो. वरवर रंग मला येत नाही. हा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन केलं माझ्या छत्रपती शिवाजीराज आणि धर्मवीर संभाजीराजा, दोनच राजे होऊन गेले. प्रत्येक जण आपापल्या धर्माचं पालन करतो. 5 वर्षाचं मुसलमानाचं पोरग टोपी घालायला लाजत नाही. ख्रिश्चनाचं पोर क्रॉस लटकवायला लाजत नाही. पण आमचं 40 वर्षाचं झालं तरी त्याला कपाला टीका लावायची लाज वाटते. हा हलकटपणा फक्त आपल्यातच आहे. मुसलमानाच्या पोराला नमाज पडायला लाज वाटत नाही. ख्रिश्चनाच्या पोराला प्रार्थना पाठ आहे, पण आपल्या हिंदूच्या गापट्याला हनुमान चालीसा पाठ नाही. हा हलकटपणा आमच्यात. त्यांच्या धर्माचा कार्यक्रम असला ती गर्दी करतात आणि आपला कार्यक्रम असला तर पळून जातात. हा आमच्यात. दिखावा म्हणून परमार्थ नाही पाहिजे आणि दिखावा म्हणून हिंदुत्व पण नाही पाहिजे. अनेक जण हिंदुत्वादी आहे पण काही दिखावा असतो, बिलकुल नाही जमत आपल्याला. कुछ भी होना दे. काल सांगितलं गडावरती गेलो तो विलास गडावर. खरं सांगू महाराज, एवढं वातावरण काल होत, कमीत कमी 200-250 पोलीस प्रोटेक्शन तिथं होत. आपलं मंदिर छोटच आहे एवढं कृष्ण भगवंताचं, पण तिथंच सांगितलं काही येऊ द्या पण आपल्या एकाही गडावरती अतिक्रमण आम्हाला सहन होणार नाही. हा, या गडांचं रक्षण माझ्या राजाने केलंय. अरे काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी नहीं होती तो सुन्नत सबकी होती. राजा तुम्ही झाला नसता ना, नसते मंदिरावरचे कळस. राजा तुम्ही झाला नसता, नसते अंगणामध्ये तुळस. राजा जर तुम्ही झालाच नसता, नसता आमच्या बायकांच्या कपाळी रक्ताच्या चिळकांड्या उडल्या असतात सगळ्या रानोमाळी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ही काळाची गरज आहे. टाळ्या फक्त इकडे वाजल्या. हे नुसते फेटे उडवायचे आणि टोप्या उडवायच्या कामाचे. म्हणजे तिला घरलाच घेऊन जा ना भाऊ, त्याच कामात आहेस. नाही रागेल तुम्हाला येऊ द्या राग. आजच्या ज्यांनी सांगितलंय आयोजक ते बी मेजर गावले, त्या शिवाय त्यांना मी त्यांना येतानाच बोललो, बाबा तुम्हाला कोणा चांगलं म्हणणार नाही, तुम्हाला म्हणा हे कुठलं येडं आणलेस, मी येडाच आहे. हिंदुत्वासाठी फक्त सर्किट नाही, आम्ही शॉर्ट सर्किट माणसं आहे. हा, हिंदुत्वासाठी सगळं सोडणारे आपण माणसं. आपल्याला गरज नाही कोणत्या गोष्टीची, आम्हाला धर्म सांगायचा आहे. जर छत्रपती शिवाजीराजा धर्मवीर संभाजीराजा नसते ना तर तुमच्या कपाला कुंकू नसलं असतं का? आज तुमची नावं वनिता, सुनीता, अनिता नसती. तुम्ही सगळ्या शकीना, रुखसाना, फरसाना आणि हे सगळं अब्दुल भाई, सगळं भाई सगळे झालं असता. याचं भान ठेवा. अरे छत्रपती शिवाजी राजा होते म्हणून धर्म टिकू नये. मी आज धर्मासाठीच बोलणार आहे तुम्हाला. माझ्याजवळ अल्प वेळ आहे, 11 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे मला. 11च्या पुढे बिलकुल जाणार नाही तुमच्यासाठी, पण आम्हाला धर्म सांगून जाणार आहे. आमच्या जगाच्या पाठीवर कोणीही भाऊ नाही. गाईला पूजन करून गाईला भाकरी देणारा आणि गाईला भाकरी सोबत खाणारा कधीही भाऊ भाऊ होऊ शकत नाही. नंबर 2, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला राखी बांधून बहिणीचं रक्षण करण्याची शपथ घेणारा
आणि बहिणी सोबत लग्न करणारा कधी भाऊ भाऊ होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हिंदू पोरीने लक्षात ठेवा. भैया आहे आमचा, भैया कळेल की तुला? नाही कळलं? अनेक वेळा आम्ही हिंदू मुलींना सांगून जातो, अरे बाई लव जिहादच्या बळी पडू नकोस. मीरा अब्दुल वैसा नाही, कांबाट काढील तेव्हा कळल. तसाच आहे. विंचू हा विंचू असतो. विंचू देवाऱ्यास याला म्हणून काय पूजावे त्याला. विंचू देवाऱ्यात आला म्हणून देव नाही होत. विंचू हा विंचूच असतो आणि जेव्हा विंचू देवाऱ्यात येतो त्याला दांडकानं ठेचायचा असतो. हे हिंदूंना कळलं पाहिजे. आमच्या जर आई बहिणीच्या वरती एखाद्यानं डोळा ठेवला ना, लक्षात ठेवा पोरीनो, एक गोष्ट, हे सगळी कीर्तन ऐकणार तुम्ही. राम कृष्ण काय काय महाराज गोड गोड बोला. तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. तू घरात जाऊन झोप जा. नाही, शास्त्राशिवाय शस्त्राशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही, हे मला कळतं. जसा वारकरी आपण तसं प्रत्येकानं धारकरी झालं पाहिजे. पण छत्रपती शिवरायांच्यासाठी एकदा आपण छत्रपती शिवरायांना बोलवूया, कारण आपल्या कीर्तनाची सुरुवात राजांच्या शिवाय होत नाही. आपली कीर्तनाची सुरुवात शंभूराजांच्या शिवाय होत नाही आणि शेवटही त्यांच्या शिवाय होत नाही. पहिल्यातल्या माणसाला आवड होती, पहिल्यातल्या माणसांना कळत होतं. अरे पहिल्यातल्या माणसाला थाप पडली तर अंग थरथरायचं आणि आवाजून छत्रपती शिवरायांचा यायचा. त्याला काय म्हणतात? कशावर थाप पडायची पहिली? त्यांना वेगळी आठवायला लागली. तररररा. ओम नमो जय जगदंबे, नमन तुझा अंबे करुण प्रारंभे, दफावर थाप तुंतुन्या लहाना. दफावर थाप तुंतुन्या दफावर थाप तुंतुन्या महाराष्ट्राचा नमन माझ तुळज मातेला, माझ तुळज तुकोबारायाला, नमन माझ तुकोबारा आई बाबाला होती हरजी वर्षापूर्वी एका बाजून आदिलशाह निजामचा कुतुबचा बोरकचा डोळचा फ्रेंचचा पोर्तुगीज इंग्रज सिद्धी आपली या सगळ्या भरल्यांनी या महाराष्ट्रावर अतिक्रमण केलं. भगवा ध्वजा चिंदड्या चिंदड्या करून टाकल्या, हिरवा फडकं फडकवलं. पण कोणाच्या धामण्यात रक्त सळलं नाही. भर रस्त्यात हिंदूंच्या बायकांना बेआबरू केलं जायचं. नवऱ्याच्या समोर बाईला बेआबरू करायचे, बलात्कार करायचे, अत्याचार करायचे. शांत ऐकायचं बरं का, कोणी हसायचं नाही कीर्तनात बिलकुल. विनोद झाला तर हसा, पण राजाचं चरित्र सांगतोय. माझी नजर बारीक असते, मी अंतःकरणापासून बोलतोय. सगळ्या संस्थांनी सुद्धा अरे भर रस्त्यात बायकांना ओढलं जायचं, हेच होणार आहे पुन्हा. सगळे झोपलाय तुम्ही, आम्हाला अजून सुणूक नाही लागली त्याची. जाणा विचार आता, त्या पहेलगावला काय झालं? धर्म विचारून बायकांना मारलं गेलं. मुसलमान आहेत का हिंदू आहेत? मुसलमान असतील तर बाजूला हो, त्यांना सोडण्यात आलं. हिंदूला बाजूला केलं, कत्लेआम करण्यात आला. अरे बायका पोरांच्या समोर गोळ्या घातल्या की एक दिवस तुमच्यावर येणार आहे.
आत्ता जागे झाला नाहीत ना, सर्व धर्म संभवाचा किडा वळवतो ना तुमच्यात, तो पहिल्यांदा मारून टाका. तर जगाल सगळेजण, चले सगळे मरणार आहेत तुम्ही. कारण हे उघड्या डोळ्याने बघतोय आपण, आम्हाला काही गांभीर्य नाही. माझी बायको, माझी पोरं, माझं घर, माझी गाडी, संपला विषय. अरे पण बायका, पोरं, गाडी, पैसा जर उद्या तुम्हीच राहिला नाही तर पेटवायचा नाही आपल्याला. हिंदू हा अल्पसंख्याक होत निघाला. जिथं जिथं हिंदू कमी झाला तिथं तिथं मारला जातो. आणि त्यावेळेला तेच झालं. पण एक रक्त सळसळलं गेलं, एक रणरागिणी उठून उभी राहिली, तिचं नाव आहे माता उसाहेब. कौल दिला, कौल मागितला तुझा भावला. माय भवानी प्रसन्न झाली, कौल तिने हो दिला. माय भवानी प्रसन्न झाली, कौल तिने हो दिला. माझ्या उदरामध्ये असा मुलगा दे ना, पुत्रायचा भवा गुंडा, ज्याचा तिन्नोक्ती झेंडा, असा पुत्र दे, असा पुत्र दे. हे सगळ्या भडव्यांचा कर्दर का म्हणून यावा आणि हा परमपवित्र भगवा ध्वज फडकत राहावा. आणि दिवस उजाडला गेला. शालिवांचं काही इसवी सन 1551 वर्षी शिशु ऋतूत ग्रह नक्षत्रावर 5 ग्रह उच्चीच्या अनुकूल असताना वार होता चंद्रमेता शुक्रवार. दिनांक होती 19 फेब्रुवारी 1630 साल. आणि रात्रीचे 8:12 झालेत. त्या गडावरती बाळाचा आवाज यायला लागला. गड सजवला गेला. गडावरती पंत्या दिवे लावण्यात आले. गडावरती हार तोरण घालण्यात आली. त्या गडाचं नाव काय होतं? हिंदू शिवनेरीवर शिवा जन्मला, शिवनेरीवर शिवा जन्मला, राजाधिपती राजाचा छत्रपती नाम शोभवत छत्रपती, शोभत छत्रपती नाम शोभवत छत्रपती, छत्रपती नाम शोभवत छत्रपती, शोभत छत्रपती नाम शोभवत छत्रपती. हरिवर शुभ जन्मला, हरिवर शुभ जन्मला, राजाचा अधिपती, राजाचा अधिपती. दैवत छत्रपती नाम शोभवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम शोभवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम शोभवत छत्रपती, छत्रपती नाम शोभवत छत्रपती. जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय 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 शिवाजी. घोषणा अशी झाली पाहिजे, जर एखादीच्या पोटात अफजल्या, औरंग्या, शाहिस्त्या जन्माला येणार असला तर जाग्यावर मेला पाहिजे. कळलं ना? धर्मवीर संभाजी महाराज की वैदिक हिंदू धर्म की जय भवानी, जय नक्की मरणार. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. ही फक्त धर्म या विषयावरती आज बोलतोय. श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं की ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते त्या त्या वेळेला मला अवतार घ्यावाच लागतो. एक सांगू का, दुश्मनांच्या पेक्षा आपल्यातले दुश्मन अनेक आहेत, त्यांच्यात जास्त किडा वळवळतो. म्हणजे त्यांना बोललं तर आपल्यातल्याला राग येतो, मग ह्याच्यात किती किडा असेल बघा. आता काही जण आहेत काही जण इथं सुद्धा असतील, त्यांना बोलत अरे तुझा काय जावा आहे का, तू त्याचा जावा आहेस, म्हणजे तुझ्या रक्तात फॉल्ट आहे भावा.
तू ना इधर का ना उधर का, तू बीच में सा. नाही पाहिजे हे, आम्हाला कट्टरता पाहिजे, आमच्यात कट्टरता आली पाहिजे. आपल्यातल्या प्रत्येक पोराला आपला धर्म कळाला पाहिजे. धर्मासाठी झुंजावे, झुंजून बग्यासी मारावे, मारिता मारिताची घ्यावे राज्य आपुले. देशद्रोही तितके कुत्ते मारोणी घालावे परते. देवदास पावती फत्ते यदर्थी संशय नाही. देव मस्तकी धरावा, अबगा हलकल्लोळ करावा. मुलुक बडवावा की पुडवावा धर्म संस्थापनेसाठी. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आमच्या धर्माचं पालन करत असताना अनेक जण पाखंड येतील. आमच्या देवीला देवतेला नावं ठेवतील, आमच्या देशाच्या विरोधात बोलतील. अशा भडव्यांना रस्त्यात तुडवायलाच पाहिजे. त्याचं नाव कट्टर हिंदू. आणि आपल्यातल्या पोरींना उघडपणे सांगतो, उघडपणे कुठलाच महाराज धाडस नाही करणार आपण. आपल्याला देवाला आपल्याला आईबापांना असा सोडलाय. तू फक्त धर्मासाठीच जा. उघडपणे सांगतो पोरींनो, तुम्हाला जर जगायचं असेल ना तर कुठल्याही ख्रिश्चनाची आणि मुसलमानाची मैत्री कराल तर तुम्ही पुरत्या मरणार. तुमचे तुकडे तुकडे झालेले आम्हाला दिसणार. आमचे मीरा अब्दुल ना तुझा अब्दुल 2 महिन्यात बघ तुझं खुडकच आहे. आपल्या त्यांना पहिल्यांदा हाणल्या पाहिजे. हाणायच्यात. मी हे का बोलतोय वाईट वाटेल. छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त बघायचा नाही दादा. छत्रपती शिवरायांचा इतिहास अनुभवला पाहिजे. आणि ज्यावेळेला छत्रपती शिवरायांचा इतिहास अनुभवाल ना त्यावेळेला कळेल की छत्रपती शिवाजीराजा काय होते. अभिमान, स्वाभिमान, गर्व, मान पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांच्या बरोबर शिवरायांना बघता बघता माझ्या शंभू राजाला सुद्धा तो अभिमान वाढायला लागला होता. आता एक पिक्चर निघाला नवीन बघा. तुम्ही फक्त डायरेक्टर शोधतोय कोण आहे. त्याच्या बाण कधी वाचलं होतं काय माहिती. 32% मुसलमान होते, हे होते, ते होते, 10% होते. आयला पहिला डायरेक्टरला चेपला पाहिजे. लेखक कोण असेल त्याला काय नाही. 1% होते. छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचायला शिका. आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान पाहिजे. आजपर्यंत कुठल्या बघितलंय का दुसऱ्या धर्मक्षेत्रावरती चला आज अनिल महाराजांचे कीर्तन ठेवा, ठेवतील मी ती नाही. कळतंय तुम्हाला? कळतंय का मी काय म्हणतोय ते? आता माझा जीव आठवून घेत नाही. मी कीर्तन केलं माझून एकटा मेलाच तरी चालेल, पण आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे ही असणारी प्रत्येकाची भावना पाहिजे. छत्रपती शिवाजी राजांचा मुलगा उगाच नाही, मुलगा धर्मवीर संभाजीराजा अतिशय जबरदस्त. आज मी तोच तुमच्या समोर मांडणार आहे. ऐकायचं आहे का? काय झालंय माहितीये का? तुम्हाला ऐकायची सवय लागल्या विनोद, ऐकायची सवय लागल्या गाणी. मला आवडत नाही. ठीक आहे, आवडतं सांगायलाही मला काही नाही, पण मला वाया वेळ घालवायला मला आवडत नाही. वेळ वाया जाता कामाचा नाही. म्हणजे काय गाणी मी म्हणू शकतो. आता प्रत्येकाची आवड वेगळी असते. म्हणू मला सगळी कीर्तनं जमतात महाराज. विनोदी म्हटलं तर तुम्ही हसत घरला जाणार, परत घरात गेलो जगाल का नाही मला माहित नाही. प्रत्येकाची आवड वेगळी असते. तुम्हाला काय आवडतं? देवी का देव? आल्या आल्या जन्मी योग यावा. आता मी याला आण्या महाराज. एक शब्द खरा व्हावा हो, माझं मरण येण्याआधी मला येडा माई. येण्याआधी मला येडा माई रावा, माझं मरण येण्याआधी. प्रत्येकाची आवड वेगळी असते. कुणाला देवी आवडते, कुणाला देव आवडतो, कुणाला छत्रपती. मैं खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के आगे शिवराज तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे शिवराज तेरा मंदिर बन जाए, आगे शिवराज तेरा मंदिर बन जाए, तेरे घर में आगे शिवराज तेरा मंदिर बन जाए. खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए, मैं खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के आगे शिवराज तेरा मंदिर बन जाए, तेरे घर के आगे शिवराज तेरा मंदिर हो जाए, तसाच निखरत माझा जीव की प्राण छत्रपती शिवाजीराजा आणि दुसरा धर्मवीर संभाजीराजा. माहिती आहे ना?
कोण होते छत्रपती शिवरायांचे धर्मवीर संभाजीराजा? शिवबाचा बाळ औरंग्याचा काळ पुरंदरावर जन्मला शंभूना हिंदू धर्म वाचवला शंभूना हिंदू धर्म वाचवला शंभूना हिंदू धर्म शंभूना हिंदू धर्म वाचवला. शिवबाचा बाळ औरंग्याचा काळ पुरंदरावर जन्मला शंभूना हिंदू धर्म शंभूना हिंदू धर्म वाचवला शंभूना हिंदू धर्म वाचवला शंभूना धर्म वाचवला. शंभूराजा छत्रपती शिवाजीराजांच्याकडे बघत बघत वाढत गेले. एक प्रसंग सांगतोय तुम्हाला छत्रपती शिवाजीराजा धर्मवीर संभाजीराजा आणि संभाजीराजांच्या पुन्हा एकदा येताना बलिदानाकडे तुम्हाला आज बलिदान सांगायचं आहे. ऐकायचं ना प्रत्येकाला? काय व्हायचं मला होते, मी नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. दरबार औरंगजेबाचा आणि छत्रपती शिवाजीराजा आणि धर्मवीर संभाजीराजा त्या औरंगजेबाच्या दरबारात आहे. समोर सेना आहे त्या औरंग्याची. ए बास खाली पळालं ते, बास खाली बास खाली बास पळत या. ठाण्यामध्ये कीर्तन चालू होतं माझं, ठाण्यामध्ये, आणि समाज पण भरपूर होता. 4-5 समाज होता. आणि छत्रपती शिवाजीराजा सांगायला सुरुवात केली. आणि राजा सांगत असताना त्या पद्धतीने आता अनेक छत्रपती शिवरायांचे शिवचरित्रकार झाले. त्यात हे फॅड नवीन आले बघा, मुस्लिम चरित्रकार, मुस्लिम कीर्तनकार. त्यानं इथं यायचं, आमचंच व्यासपीठ, हिंदूंचं व्यासपीठ, 1000 लोक समोर हिंदूंची, इथं यायचं आणि आमच्या नाकावरती पाय देऊन बोलायचं, मुसलमान असून कीर्तन करतो. उपकार करतो का आमच्या? उपकार करतो? जर तुला कीर्तन करायचंय तर सांग ना, हिंदूंच्या इथं आलो, इथं येऊन आम्हाला तुझा धर्म सांगायची गरज काय? आम्हाला आमचा धर्म प्रिय आहे, आम्हाला आमचा धर्म सांगायचा. अरे आम्हाला समजलं पाहिजे, आमच्या धर्मात आम्ही नाही मानत, आम्हाला मानू शकतील का ती? तुम्ही हँग झाला राव, मला कळतंय तुमच्या मनातलं, पण नाही, माझा समाज सुधारावा, मला बोलावंच लागतं. हा, मी सगळं सहन करून पुढे निघालोय. तुम्ही म्हणाला महाराज पैसा करता बोलतो का? बिलकुल नाही. तुमचा आलेला 1-1 रुपया आज आपल्याकडे 80 ते 82 मुलं आहेत, फुकाट सांभाळतो अनिल महाराज देवळेकर. अरे नको त्यांना, आपण 40-40, 50-50 हजार देतो, ते बायकांना पोरं सांभाळतात. दुसऱ्यातली धर्मातली येऊन आपल्या इथं येऊन आपल्याकडनं पैसे घेऊन जातात, तुम्हालाच नावं ठेवून जातात, बायका पोरं सांभाळतात. आपण कट्टर हिंदुत्ववादी आहे, घरदार सोडून संस्था आपली आहे, कितीही पोरं पाठवा, दरवाजा खुलाय, जेवण राहणं शिक्षण सगळं मोफत. त्यात फक्त वारकरी नाही तर कुस्ती, दांडपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठी सगळं शिक्षण मोफत करतो आपण. माझं आपल्याला, त्यामुळे एवढा बोलतो ना. कुणाकडे हात पसरत असेल तर फक्त या समाजाला सांगत असतो, जमलं तर करा, नाही जमलं तर करू नका, माप काढू नका. पण एक लक्षात ठेवा, एक दिवस हेच येड 5000 पोरं अशी तयार करणार की प्रत्येक पोराच्या हातात धर्माचं, देवाचं, देशाचं रक्षण करण्याकरता 1-1 तलवार असणार. विठ्ठल
ठेवायचं. टाळकरी पोरांना सगळ्यांना सांगून ठेवेल, कुठल्याही संस्थेतील असाल, संस्था तर आपलीच आहे, पण फक्त टाळ वाजवायचा नाही. कीर्तनात गोड टाळ वाजवावा, त्याला टाळकरी म्हणावा. टाळकऱ्याची खरी व्याख्या आहे का? कीर्तनात भजनामध्ये गोड टाळ वाजवावा. पण माझ्या देवाच्या, देशाच्या, धर्माच्या विरोधात जर एखादा भडवा बोलला तर याच टाळानं समोरच्याचा टाळका फोडायची हिंमत ज्याच्यात आहे ना, तो खरा टाळकरी आहे. अरे संडासारखं जगण्यापेक्षा हिंदू गुंडासारखं जगायला शिका, तर जगाल आणि तुमच्या पोरीबाई सुरक्षित राहील. अरे गोट्यातील गाय आणि घरातील माय शाबूत राहील, तर तुम्ही मर्द आहात, ते तर तुम्ही मर्द नाही. वा मी छत्रपती शिवाजीराजा सांगत होतो. शिवाजीराजा सांगत असताना मी वेगळ्या आवेशात असतो. काय काय जण शिवाजीराजा सांगतात की माझं दुखतंय म्हणून मला बोलता येत नाही. हे सगळं दुखतंय आता रोज कीर्तन करून. झालंय पॅक. छत्रपती शिवाजी महाराज आणि काय सांगावं आता, म्हटलं काहीतरी सांग. आहेत भरपूर शिवचरित्रकार, स्टाईल असते अशी. छत्रपती शिवाजी राजा आणि अफजल खान समोरून आला. तो काय तुझा मेहून आहे का? अफजल्या म्हण ना भाड्याला, त्या म्हण ना त्या भाडव्याला, अफजल्या म्हण कुत्र्याला त्या. अफजल खान समोर, मी नाही म्हणत तसं, असं नाही पाहिजे. समोरून आला. छत्रपती शिवाजी राजांची त्याची भेट झाली. राजांच्या असणाऱ्या पाठीवरती असा खंजीर खुपसला. अरे लेका सरळा असा, तो काय भात तो काय गेलाय का? राजांना कळालं आणि राजांनी त्याचा कोतळाचा ट्रकनी फाटतो माग फाटलास. अरे आवेश पाहिजे, हे पुढच्याला कळला पाहिजे. शिवाजी राजांनी, मी शिवाजी राजा सांगायला सुरुवात केली. पुढे 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 आला. अरे भवानी माते मंदिरामध्ये गेला, हातामध्ये होता त्रिशूळ असणारे. अरे घोडा होता, टिकऱ्या 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 करून टाकला भवानी मातेच्या. असं मी सांगत होतो असं. आणि तेवढ्यात मगाशी जे पोरग उठलं तसं ते पोरग उठलं. बरं ते उठलं का? ते घरात नाही येताना तांब्याभर पाणी पिलेलं, त्याचं धरण फुल झालेलं. आता धरणात पाणी वाढलं की दरवाजा सोडावा लागतो. कळतंय का? धरण ज्याला आहे त्याला कळल, ज्याला धरणच नाही त्याला काय कळतंय? घंटा. धरण फुल झालं, धरणाचं पाणी पाक भीती आलं. आणि जसं पोराचं प्रेशर वाढलं, पोरग उठलं. जसं पोर उठलं मला सांगायचं होतं, हे पोरा खाली बस, पण माझा आवाज होता वरती. आणि त्याच आवाजात मी सांगितलं, पोरग जेवढ्या वेगानं उठलं तेवढ्या वेगानं खाली आदळलं. त्याला प्रेशर झालं टिबल, खालनं दिला गुरुत्वाकर्षण दणका. पोरग एवढं चिमाटलं, दरवाजा फुटला. दरवाजा फुटला, पण खाली असं चांगल्यातलं तुमच्यातलं कापड आहे असं नव्हतं. खाली होता पातळ कागद. कागदावर विचार थांबत नाहीत, विचारांची ऊब पुढे जायला लागली. पोरग नेमकं तडाला बसलेलं, माणसं खाली, पुढनं विचारांची ऊब खाली यायची. ज्यांच्यापर्यंत विचार पोहोचायचे ती लगेच म्हणायची, पागल झाला काय? जशी ऊब पोचली, पुढची 17-18 जण उठली. मला राग आला. त्यांना म्हटलं, तुम्हाला अकला नाही? अरे 5 वर्षाच्या पोराला म्हटलं खाली बसते, पोरग बसलं. आणि तुम्ही लेका एवढी मोठी मोठी पोरं 40-50 वर्षाची माणसं उठलायत, तुम्हाला कळत नाही का? त्यातलं एक 80 वर्षाचं म्हातारं होतं. ते म्हटलं, महाराज तुझ्या तोंडाला आग लाव. म्हटलं झालं काय? अरे तुझ्यामुळेच काशी झाली. म्हटलं पण बाबा झालं काय? मी 5 वर्षाचं पोर खाली बसवलं राव. ते म्हणला, लोका तू 5 वर्षाचं पोरग बसवलं खरं, पण एकट्या पोरानं 19 जणांनी भिजवलंय पुरं. त्याच्यामुळे त्या दोघांना सोडून द्या, त्यांना येऊ द्या, नाही तर तुमचा कार्यक्रम लावते. मी सांगत होतो धर्म. छत्रपती शिवाजीराजा, धर्मवीर संभाजीराजा त्या असणाऱ्या औरंगजेबाच्या दरबारात आहेत. दरबार औरंगजेबाचा आहे. आणि त्याच दरबारात गेल्यावर छत्रपती शिवाजीराजांना राग आला. पाठीमागच्या रांगेत उभं करण्यात आलं. छत्रपती शिवाजीराजांनी धर्मवीर संभाजीराजाकडे बघितलं आणि तेवढ्याच वेळा तो असणारा रामराजे, मिर्झा राजेचा पोरगा
त्याला बोलवून घेतलं आणि सांगण्यात आलं, रामराजा याद राख, या शिवाजी राजाचा राग आहे, आमचा अपमान केला तुम्ही. राज, काय केलं आम्ही? काय केलं म्हणून आम्हास विचारता का? पाठीमागच्या रांगेत उभं करून आमचा अपमान केला. आम्ही कोणी गुलाम वा नोकर नाही. राज, माझी वडील इथंच उभे राहतात. खामोश! याद राख, तुझा बाप असेल चौरंग्याचा गुलाम, तुझा बाप चौरंग्याचा नोकर असेल. मी कोणाचा गुलाम वा नोकर नाही. मी राज्य आहे, माझी स्वतःची सेना आहे, स्वतःचा सिंहासन आहे, स्वतःचा ध्वज आहे, स्वतःच राज्य आहे. मी राजा आहे, मला राजासारखा ठेवायचा. नोकरासारखा ठेवाल ना, याचा हिशोब चुकता केला जाईल. रामराजे शांत झाला, पण तेवढ्यात तो औरंगजेब आपल्या पावलांनी पुढे यायला लागला. सगळ्यांनी पाहिलं तसा एक सेवक उठून उभा राहिला आणि त्याने आरोळ टोकली, होशियार! शाप! आलमगीर! हिंदुस्तान बादशाह! हाथ कदम पधार! औरंगजेब आपल्या डोंगरात डोळ्यांनी बघत राहिला. सगळ्यांच्या नजरा खाली गेल्या. दोनच नजरा वरती होत्या. एक नजर होती छत्रपती शिवाजी राजा आणि दुसरी नजर धर्मवीर संभाजी राजा. एका सेवकाला जवळ बोलावला आणि तो औरंगजेब बोलता झाला आपल्या सेवकाला, हमारे दरबार में ये दो काफर कौन है? कौन है तो काफर? हुजूर, वो तो शिवाजी राजा भोसले है. शिवाजी भोसला, बहुत खूब हमारे दरबार में. परवेज़गार, शुक्र है तेरा, शुक्र है जिसे मैं नाम लेता हूं तो सर से पांव तक, उसका नाम लेता हूं तो खाना नहीं जाता. अरे मुझे नींद नहीं आती उस सेवक का नाम लेता तो. उस सिवाज मेरे दरबार में है कुर्निसात करने के लिए. उसे छोड़ दे, लेकिन उसके बाजू में जो लड़का खड़ा है वो कौन है? हुजूर, वो तो उसी का ही बेटा. बहुत खूब, शिवा का बेटा शिवा की तरह. सलाई मराठो कहां से चांद आते हैं? क्या खिलाता है शिवा इन मराठों को? सला कोई हमारे सामने कुर्निसात नहीं करता, कोई झुकता नहीं मेरे सामने. कौतुक आहे का माझ्या 8 वर्षाच्या राजाचं? 5 वेळा नमाजाचा रुकाता पडणारा, फक्त अल्लाह पुढे झुकणारा तो औरंगजेब आज आपलं आसन सोडून आणि पायऱ्या उतरून 8 वर्षाच्या संभाजी राजा समोर गुडघे टेकून बसला होता. ही ताकद माझ्या संभाजी राजाची आहे. आणि संभाजी राजाला बोलता झाला, क्या नाम है तुम्हारा? संभाजी राजा शांत, बता क्या नाम है तुम्हारा? तरी संभाजी राजा शांत, तुम्हें सुनाई नहीं दिया? क्या नाम है तुम्हारा? तुम्हें मेरा डर नहीं लगता? अरे डर हा शब्द ऐकला त्याला पायाखाली मस्तकाला गेली, हातात अर्ध्या तलवार आली, एक बोट पुढे आला आणि बोलताला, राजा राजा मुझे किसी का डर नहीं लगता, लेकिन जिसके वजह से सबको डर लगता है ना,
उसे कहते हैं राजा संभाजी राजा, राजा संभाजी राजा. विठ्ठल 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 विठ्ठल. ती ताकद प्रत्येकात पाहिजे, जी ताकद छत्रपती शिवरायांच्याकडून असणाऱ्या धर्मवीर संभाजीराजांच्याकडे आली. शिवरायांचे 8वा विरूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षी व भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलकी देणे, कैसे असे सकल सुखांचा केला त्याग. म्हणून साधी जो हा योग, आज साधनांची लगबग कैसी केली. याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू. अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. कंटाळा आला का? संभाजीराजा ऐकायचं का? 10-15 मिनिटं चालेल का? नक्कीच. कारण सांगू तुम्हाला, आपला धर्म लयाला निघाला. आपला धर्माचं नुकसान करणारी 2 माणसं आहेत. त्याचं नाव एक मोठा पुढारी आणि मोठा कीर्तनकार. करा या आपण करा. आपल्याला कोण, मी सांगू तुम्हाला, मला कुठला कीर्तनकार बी चांगला म्हणत नाही, कुठला महाराज बी चांगला म्हणत नाही, ना आपल्याला काही फरक बी पडत नाही. आपण असाच आहे. नाही नाही, खरं आहे ते खरं आहे. मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांनी मतासाठी दाड्या कुरवाळायला सुरुवात केली, तिथं आमचा धर्म संपला. आणि मोठ्या मोठ्या कीर्तनकारांनी हिंदुत्व सांगणं सोडलं, नुसतं हे हे हु हु गाणी फिनी, इथं आपला सण संपला. अरे मला ऐकणारा एवढा समाज आहे, मी सांगितलं पाहिजे माझा हिंदू धर्म ज्याच्यावरती पोट भरता तिथं तुमचं तोंड उचकटत नाही हिंदू धर्म की जय म्हणाला. एकही महाराज धाडस करत नाही हिंदुत्वादी बोलायचं का? माझ्या तारका बंद होतील. अरे घरात बस ना, कशाला जगतोस कीर्तनाच्या पैशावर? आजकाल बघतो अरे काय काय ठिकाणी दर्ग्यावरती जाऊन कीर्तन करतात. लाज नाही वाटत आपल्यातल्या लोकांना? बाहेर गंध लावायचा सोडा. मग आपल्या धर्माचं रक्षण आपणच केलं पाहिजे ना. आम्हाला कळालं पाहिजे कुणाला बोलवावा कुणाला न बोलवावा. आम्ही लाचार नाही व्हायचं. अरे लाचारीची पोळी खाण्यापेक्षा स्वाभिमानाची भाकरी खा, हे आदर्शच ठेवा. आज आमच्या पोरींना हेच सवय लागले. आज आम्हाला काय दाखवलं पहिल्यापासून? तो आमऱ्या खान, तो शाहरुख खान, तो सलमान खान, त्या खानांच्या बापाची पिलावळ आहे का? हसण्यावारी नेऊ नका. मी अंधार सांगतो तुम्हाला. आजपर्यंत पिक्चर मध्ये दाखवले खानांच्या पिलावळी, आणि कोण दाखवले? हिरो दाखवले. सलमान खान हिरो, शाहरुख खान हिरो, सैफ अली खान हिरो, आणि हिरोईन कोण? माधुरी दीक्षित हिंदू, कुलकर्णी हिंदू, दिव्या भारती हिंदू. म्हणजे आमच्यातल्या पोरींच्या सडक्या मेंदू मध्ये हे जावं की आईला जर ती तो चालतो तर मला हा का चालू नये. अरे हे षडयंत्र आजपर्यंत पेरलं जातंय बाळांनो. लक्षात घ्या पोरींनो, हसण्यावर नेऊ नका. ज्या जर या कीर्तनला असाल ना तुम्ही, मला माहितीये मी कीर्तन करून जाताना माझी आई दिवस रात्रभर झोपत नाही. हे बोलायचं धाडस नाही कोणी करत. अरे आई कुणाला माहित म्हणावं. महाराज बसलेत आमचे, ही बोलतात खूप सुंदर जबरदस्त, वास विषयच नाही. आई तिलाच म्हणावी पोरून. लक्षात घ्या, मी आई आणि बाप नाही सांगत आहे, माझ्या आईचं सांगतोय. मी त्या 80-82 लेकरांसाठी मी माझं घरदार सोडून माझी संस्था केली होती. माझी आई आपलं घर सोडून माझ्या इथं शेजारी राहायला आली आहे, भाड्यानं रूम घेऊन. त्या 80-85 पोरांचं रोज जेवण माझी एकटी आई करते. त्याग जगातील सगळ्यात मोठी गोष्ट आहे महाराज, सगळ्यात मोठी गोष्ट. पोरांनो एक लक्षात ठेवा, जगातले 2 देव आहेत, एक आई आणि दुसरा बाप. आज कितीही वाजता जाऊ दे महाराज, मी 11ला जर 12 वाजता निघालो तर मी पहाटे 5-6 वाजता पोहोचणार. पण दारात गेलो
आणि मी तिथूनच जातो आमच्या संस्थेकडं. पण तिथं गेल्यानंतर जर हॉर्न एक वाजवला तर दुसऱ्या मिनिटाला जी देवी बाहेर येते ना, तिचं नाव माझं आई आहे. मला पोरून एकच सांगायचं, लव जिहादला बळी पडू नका. आपल्या धर्मातलाच पोरगा करा, आपल्याच धर्मातला असावा. मला दाखवा एखाद्या मुसलमान पोरगीने हिंदूचा पोरगा केला. एक मिनिट सांगतो तुम्हाला, सगळ्या कॉलेज करता मला एक दाखवा की मुसलमान पोरगीचा बॉयफ्रेंड हिंदू आहे. सांगेल तर ऐकतो मी तुमचं. हसण्यावर नेऊ नका, बिलकुल हसण्यावर नेऊ नका. मला राग येतो बरं. मी एखाद्याचा अपमान पण करेन. मी तुमच्या करता बोलतोय. हे केल्यानंतर माझी गाडी 3 वेळा उडवली आहे. सामान्य नाही हे बोलणं. जीवावरती माझ्या आई आहेत, उदार आहेत, माझ्या जीवाच्या असणारा सुपारे देत आहेत. हे बोलतात तुमच्या करता बोलतोय मी. नका बोलू मला परत. पण माझ्या हिंदू भगिनीकडं जर एखाद्या भडव्यानं बघितलं ना, तर रस्त्यात गाडायची ताकद आपल्यात पाहिजे. त्याला नाव हिंदू आहे. हा, मी हेच सांगायला आलो इथं. संभाजी राजाला कुणी मारला, का मारला, कशासाठी मारला? ऐकायचं असेल तर 15 मिनिटं बोललं, 11:15च्या पुढे जात नाही. तेही सांगितलंय महाराजांनी. म्हणून मला सांगू, एकदा गोड म्हणा, विठोबा भजन करा. मी तुम्हाला संभाजीराजा सांगतो, पण संभाजीराजा सांगत असताना माझा जीव आणि प्राण एकत्र ठेवून बोलत असतो. त्या जर संभाजीराजाच्या असणाऱ्या व्याख्यानामध्ये किंवा त्यांच्या चरित्रामध्ये जर एखादा हसाल ना, चला इथं मरून पडला पाहिजे तो. मी तडतडीनं सांगत असतो महाराज, मला त्रास होतो त्या गोष्टीचा. कारण माझ्या डोक्यात अजून संभाजीराजाला कोणी मारला, त्या भडव्यानं औरंग्यानं मारला. आणि त्या औरंग्याला उदो उदो करणारी पिलावळ इतर राहते. ती एक एक पिलावळ ठेचून काढल्याशिवाय आम्ही शांत नाही राहत. त्याला काही होऊ द्या मग. आणि मी हेच बोलतो, असंच बोलतो, कुठंही बोलवा तिथंच बोलतो. जिथं दुश्मन जास्त असतील तर तिथं जास्त बोलतो. मला सवय आहे, कारण की मला माझ्या धर्मासाठी जगायचं आहे. आणि मेलो तर परमपवित्र भगव्या ध्वजात गुंडाळून मरायचं आहे. आपल्याला असं मरायचंच नाही. कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा, अरे असणारे आदरणीय बाळासाहेब ठाकरे सांगून गेले, 80 वर्ष कुत्र्यासारखं जगण्यापेक्षा 8 वर्ष जगायचं. पण हिंदुत्वाचा आवाज करत जगायचं, याला म्हणावं ते जगणं. त्या शंभू राजाचं मी असणार बलिदान तुमच्या समोर मांडतोय. सर्वांनी एकदा माझ्या पांडुरंगाचं भजन करा आणि आपण शंभू राजा चरित्राला सुरुवात करूया. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. नतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जय नाथाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे. एक नंबर. हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम सर्वांनी कृष्ण हरे कृष्ण. हरे राम 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 रे. हरे राम
राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे राम हे हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे राम आपल्या कीर्तनातलं म्हातारच आपलं पाहिजे, तुमचं काय पाहिजे. धर्मवीर संभाजी महाराज. आता फक्त कोणी बोलू नका, विनंती आहे सर्वांना. एकामुळे सगळ्यांना त्रास नको. सगळ्यांनी ताठ बसा. आपल्या राजाचा आपणच आदर ठेवला पाहिजे. अनेक जण अनादर करतात नाही का, अपमान करतात. मन न्यूजवाले सांगतात की ते मनोरुग्ण होते. कालच्या भाषणात म्हटलं, आम्ही तरी कुठे शहाण आहे, आम्ही लई येडी आहे. आमचा येडापणा दाखवायला होऊ नका. नाही, आपण येडेच पैदा करायचे. येडे म्हणजे धर्मासाठी वेडा असावा. भगतसिंग राजगुरु सुखदेवासारखा असावा. आपला इतिहास आपल्याला माहिती नाही. आपला इतिहास आपल्याला कळाला पाहिजे. आपला इतिहास या गालावर मारलं की हा गाल पुढे करा असा नाही. कळलं ना? चरखा फिरवून आम्हाला स्वातंत्र्य भेटलं नाही. कोण फिरवायचं? इथं फुल लावायचं. इथून फुल गुलाबाचं लावायचं. इथं कोणतरी आपल्यातलं होता बाबा, आपल्याला नव्हता तो. इथं फुल लावायचा. गुलाबाचं फुल इथं लावत होतं. म्हणजे गुलाबाचं फुल म्हणजे प्रेमाची निशाणी. ह्याच्या गुलाबामुळं काश्मीर गेला आमचा. त्यासाठी इतिहास वाचा. त्याला काय म्हणायचे? चाचा चाचा. मी अशा लोकांना मानत नाही ज्याने आमचा देश मातीत नेला. अशा लोकाला मानतो ज्यानं देश आमचा वाचवला. आणि तो माझा असेल पंडित नथुरामजी गोडसे. एखाद्या कीर्तनकाराने हे नाव घेऊन दाखवू द्यावं, त्याचा कार्यक्रमच लावतो. काही नाही, सत्याला सत्य म्हणायला शिका, तर तुम्ही तुमच्यात शिवरत्व आहे म्हणायचं. अरे पोरासाठी, बायकोसाठी, पैसा करता कुणी जगल. धर्मासाठी जगतो त्याला हिंदू म्हणतात, अन्यथा नाही. माझा संभाजी राजा असाच जगला आणि असाच गेला. आता फक्त छत्रपती शिवरायांच्या समोर या बाजूला या आणि थोडं त्या बाजूला व्हा.
कारण ते आख्यान मला तुमच्या बरोबरच अजून सरकायकडे मला दिसलेच पाहिजेत ते. या घ्या इकडे तुम्हाला, कारण मी तुमच्या बरोबरच मी यांनाही सांगतोय की तुमच्या राजाने कशा करता प्राण दिला. एकदा छत्रपती शिवाजी राजांच्या मूर्तीकडे सगळ्यांनी बघायचं, त्यांचा चेहरा बघायचा आणि शंभू राजाचा बलिदान मास सांगितल्यानंतर चेहरा बघायचा. तुम्हाला जर बदल नाही वाटला तर उद्यापासून कीर्तन बंद. शिवाजी महाराज म्हटल्यानंतर ज्याच्या हृदयात आग आणि असणारा थरका पडतो आणि धर्मवीर संभाजी राजा नाव घेतल्यानंतर ज्याच्या डोळ्यात पाणी दाटून येतं तो खरा हिंदू आहे. धर्मवीर संभाजी राजा. स्थळ आहे संगमेश्वर आणि संगमेश्वरच्या ठिकाणी राजाचा मुक्काम पडला. धर्मवीर संभाजी राजे कविकलशांना बोलते झाले. कवी बोला राज. आम्हा असं वाटते उद्या सकाळी निघता निघता आपण इथून महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करावा. हो राज, का नाही बरं, सकाळीच मी त्याची असताना व्यवस्था करतो राजा. ठीक आहे कवी. सकाळ झाली आणि कवी कलश छत्रपती संभाजीराजांना बोलवण्याकरता छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्याकडे आले. आणि जसे धर्मवीर संभाजीराजांच्याकडे आले, धर्मवीर संभाजीराजाला बोलते झाले. राज, पूजेची वेळ झाली आहे राज. चला आपण असणाऱ्या त्या महादेवाला अभिषेक घालून येऊया. हो कवी. आणि जसे छत्रपती धर्मवीर संभाजीराजा त्या असणाऱ्या महादेवाच्या समोर गेले आणि महादेवाच्या समोर जाऊन अभिषेक हातामध्ये असणारा कलश घेतला. महादेवाच्या समोर उभे राहिले आणि तसा कलश घेतला आणि छत्रपती धर्मवीर संभाजीराजांनी कलश वरती केला आणि धर्मवीर संभाजीराजांनी एकच हाक टाकली त्या महादेवाला. आणि अभिषेक सुरू झाला आणि शंख फुकला गेला. कलश पुढे करण्यात आला. अभिषेक हा अभिषेक आहे माझा धरणी माते करता. हा अभिषेक आहे परमपुत्र भगवान तुझा करता. हा अभिषेक घालतो आम्ही तुम्हाला हिंदवी स्वराज्य करता. हे महादेवा. आणि जशी घोषणा झाली तसाच महादेव मला जणू काय समोर येऊन उभा राहिला. अरे त्याचा खोललेल्या होत्या. एका 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 हातात डमरू आहे, एका हातात त्रिशूळ घेतलाय. अरे विराट स्वरूप दाखवण्यात आलं. जणू काय पुरा शिवतांडव तांडव तांडव निर्माण झालाय. महादेवाचा तांडव माझ्या संभाजीराजा समोर झाला. संभाजीराजाने हात जोडला. हे शिवशंकरा, आम्हाला एवढंच द्या. आमचे हिंदवी स्वराज्य हवे ही श्रींची इच्छा आम्हाला सांगितलं गेले. हे महादेवा, आम्हाला बळ द्या, ताकद द्या, शौर्य द्या, संपन्नता द्या. संपूर्ण 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 माझ्या मावळ्यांच्या दोन प्रक्त भरून राहू द्या. माझा महादेव समोर उभा झाला. घेतलं शिवराय. महादेव भेटले. आमचा आज भाग्य उदयाला आलं. आमचा आज हिंदवी स्वराज्य पुन्हा 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 तेजोदीत होणार.
शंकर. तेवढ्यात पाठीमागून एक जण आला आणि बोलता झाला त्या कवी कलशांना, कवी इथून हालायला पाहिजे का? वेडा पडलाय कवी. औरंगजेबाची फौज आली आहे राजांना पकडण्याकरता. काय हा कवी? चला पटकन सांगा राजाला. कवी कलश राजांच्या जवळ गेले, पाठीमागून हात टाकला आणि कवी कलशाने राजाला पाठीमागून हात टाकून सांगितलं, राजा चला. कवी पूजेच्या मध्ये येऊ नये हे तुम्हास ठाऊक नाही का? राजा प्रसंग तसा आहे. काय झालं? राजा तुम्हाला पकडायला पाठवलंय औरंगजेबानं. सगळी फौज इकडे यायला लागली राजा. कवी आजपर्यंत अशा किती फौज आल्या पण कोणाच्या बापाला आम्ही सापडलो नाही. कवी राजा बरोबर आहे पण आज फौज भलतीच आहे. कवी ते जाऊ द्या पण आम्हा सांगा, आमचं नाव सांगणार, आमची जागा सांगणार तो गद्दार कोण आहे? हरामखोर त्याचं नाव सांगा. नाही राजा जाऊ द्या ना, सोडा ना. चला आपण जाऊया, गड जवळ करूया, सांगतो घरी गेल्यावर. नाही कवी नाव सांगा त्याचं. आपल्यातला कोणी आहे का? हो राजा आपल्यातलाच गद्दार निघाला. कवी एकदा नाव सांगा, आम्ही तुमच्या सोबत येतो. राजा चला नका वेडेपणा करू, सांगतो तुम्हाला घरी गेल्यावर. नाही कवी एकदा नाव सांगा त्या हरामखोरात. नाही जर धड चिरा वेगळं केलं ना, नावाचा राजा संभाजी सांगणार नाही. राजा तुम्हाला नाही सण होणार. सांगा कवी. आणि कवीच्या मुखातून नाव आलं. कवी बोलता झाला, आपल्यातलाच होता तो. कोण? ऐका राजा, तोच. कवी कलशानं हात टाकला आणि कवी कलश बोलते झाले, राज चला ना, ऐका माझं. नाही कवी आज आम्ही खऱ्या अर्थानं हरलो राज. नाही राज आज आम्हा करता तुम्हाला यावंच लागल. नाही कवी आज खरंच आम्ही हरून गेलो. आम्हा सोडा इथंच, आम्हाला जाऊ द्या. आमच्या मार्गाने आमच्या आचारा शिवशंकराजवळ जाऊ द्या. आम्ही आज खरंच आज आम्ही संपल्याचं माय. कवी कलशांनी कशी बशी त्यांची समजूत काढली. माझ्या राजाला घोड्यावरती बसवलं. पाठीमागच्या घोड्यावर कवी कलश. कवी कलशांचा घोडा पुढे गेला. घोड्यांच्या ताफांच्या आवाजानं तो घुमावून गेला. तेवढ्यात पाठीमागून एक बाण आला. कवी कलशांच्या छातीमध्ये घुसला, पाठीमागून पाठीत घुसला आणि कवी कलश वरतून खाली पडले. राजांनी बघितलं, अरे काय झालं? पाठीमागं फिरून बघितलं, घोडा थांबला. रक्त थारोळ्यात पडलेला कवी कलश बघितला. राजानं पटकन उडी मारली आणि कवी कलश समोर आला. रक्ताच्या थरोळ्यात पडलेला कवीला घेतला. कवी अर्ध्यात मैत्री सोडू नये. कवी राज जा तुम्ही. नाही कवी आमच्या आबासाहेबांनी सांगितलंय मैत्री शेवटपर्यंत. दोन मित्रांचं बोलणं चाललंय. तेवढ्या त्या साऱ्या औरंग्याची कुत्री आली. सगळ्यांनी घेरला गेला. चारी बाजूला तलवारी बरचे भाले आले गेले. राजाला पकडला गेला. मधोमध पाठीमागून एक साखळदंड फेकला गेला. राजाच्या अंगावरती पडला. साखळदंडाने राजाला जखडला गेला. धावता सांगतोय दृष्टांत मी. साखळदंडाने बांधला. दुसऱ्या धर्माच्या पोरांशीवर बोलल्यानो पोरीनो ऐका. संभाजी राजाला साखळदंडाने बांधला गेला.
ज्या शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या मूर्ती समोर उभं राहून राज यांच्या खोट्या प्रेमाला बळी पडू नका. हे सगळे आहेत ना, साला गद्दार आहेत राज. हे आज हार घालतील तुम्हाला. 19 फेब्रुवारी पुरती तुमची जोशात मिरवणूक होते राजा. एखाद्या मंदिरातली तुमची मूर्ती तोडली जाते, अपमान केला जातो, त्यावेळेला हे शंडासारखे आपल्या बायकोच्या पदराखाली लपून बसतात राजा. एकाती याच्यात धाडस नाही. ज्यानं तुमचा अपमान केला त्या भडव्याला रस्त्यात तुडवायचं. एकात ही हिंमत नाही की त्याचा निषेध नोंदवण्याकरता रस्त्यावरती उतरायचं. काय उपयोगाचे नाहीत राहत हे. आज ठेवलं तुम्हाला आम्हाला बरं वाटावं म्हणून. अरे तुमच्या पोराचा जीव यांनी घेतला. माफ करा राज, पण तुम्ही माणसं ओळखायला चुकलात. राज, ज्या भडव्या औरंग्यानं संभाजी राजाला मारला, त्या औरंग्याला मानणारी माणसं महाराष्ट्रात जिवंत आहेत. माझ्यासारखा एखादा माणूस किती जणांच्या पर्यंत पोहोचेल. शपथ आहे गादीची राजा, जो जो तुमचा अपमान करणारा मला भेटला, चला त्याला मी संपवला. ना जेलची भीती आम्हास, ना मरणाची भीती, नाही भीडभार. तुका म्हणे साना दूर. संभाजी राजाला साखदंडानं बांधला. इथं तलवार लावली, अंगरका काढायचा होता, तलवार इथं लावली, अंगरका फाडायला सुरुवात केली. त्या अंगरका फाडता फाडता छाती फाडून रक्ताच्या चिळकांड्या पुढे यायला लागल्या. जगदंबा जगदंबा. संभाजी राजाला साखदंडाने बांधला. त्या साखदंडाच्या मध्ये, कड्यांच्या मध्ये टोकदार तलवारीच्या पाती घुसवल्या गेल्या. तुमच्या डोळ्यातून पाणी नाही येणार, मला माहितीये. तुम्हाला एखाद्या नटाचा भिकारड्या बोड्यांचा पिक्चर बघताना तुमच्या डोळ्यात पाणी येणार, पण संभाजी राजाच्या बलिदानासाठी तुमच्या डोळ्यात पाणी नाही येणार. एवढी हलकट आणि हरामखोर झाली आपली लोक. अरे माझ्या राजाला उगा फाडला, साखदंडाने बांधला. त्या साखदंडाला टोचणाऱ्या बोचऱ्या तलवारच्या पाती घुसवल्या गेल्या. पाठीमागा उंटाला बांधला आपला राजा. त्या पोरांना एकतर उठवान घरला घालवा. ही असली पोरं आपल्या हिंदू धर्मात. त्यांना एकतर उठवा बरं. ती पाठीमागा बोलत बसलं त्यांना चाल बोट, आता पुढे येऊन बसा. मी डोळे बंद करतो, माझा राजा सांगून रिकामा होतो. महाराज क्षमा असावी. मी माझ्या राजावर भयानक प्रेम करतो, भयानक. आता सांगतो मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर. मी माझं आयुष्य या गादीवरून सांगितलं. महाराज, मी माझ्या आई बापाला एकुलता एक आहे.
याच्या पुढे कीर्तनकारांना खमवायला पाठीमागं ठेवायला पोरं असतात. ही त्यांच्या पोरासाठी कमवून ठेवतात. एकुलता एक आई बापाला आहे. शेवटचा वंशज अनिल महाराज देवळेकरच. पुढं ना कोण नसणार हे पहिल्यापासून बोलत आलोय. हा, इथं वंश थांबला तरी चालेल, पण हिंदुत्व अमर राहिलं पाहिजे. उंटाच्या पायाला बांधला. उंटाच्या पायाला उलटा बांधला. उंट पुढे चालायचा, पाठीमागनं राजा उलट्या पायानं चालायचा. पाठीमागून कोणीतरी यायचं, माती घ्यायचं, तोंडात कोंबायचं. शेण घ्यायचं, तोंडात कोंबायचं. नाल्यातला खातिरा उचलायचं, राजाच्या तोंडात कोंबायचं. एखादा यायचा घाणघाण शिव्या द्यायचा. एखादा यायचा दगड उचलायचा, दगड बिरबिर करत यायचा, राजाच्या छातीवर बसायचा. आवाज याचा धाप आणि तिथं असणाऱ्या तलवारीच्या पाती सर्रकन आत घुसायच्या, काळजापर्यंत जायच्या. रक्ताचे कांडे उडायचा, क्रोश व्हायचा. एका समाज जायचा. जगदंबा त्रास वेदना सहन करत निघाला. असणाऱ्या औरंगजेबाच्या दरबारापर्यंत आणला. औरंगजेब पुढाला. औरंगजेब बोलता झाला. एक वाक्य बोलला औरंग्या, हे बोल बोल. हे सांगण्याचं कुणी धाडस नाही करत. खोटा इतिहास सांगितला जातो की तिजोरीच्या चाव्या दिल्या नाही म्हणून संभाजीराजाला मारला. खोटा इतिहास सांगतात ते हरामी भडवे की माझ्या संभाजीराजाला धर्मासाठी नाही मारला. खरा इतिहास सांगतो या नारदाच्या गादीवरून. अरे तो औरंग्या भडवा बोलला, अरे बोल तुम्ही इस्लाम कबूल है, होतोस का मुसलमान. माझ्या राजाने एका शब्दात सांगितलं, हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणून मरणार. रक्ताच्या चिळकांड्या उडल्या तरी भगव्याच रंगाचा निघणार असं म्हणणारा जगातला पहिला आणि शेवटचा राजा, त्याचं नाव राजा संभाजी राजा. तळपायाकाठी मस्तकाला गेली आणि औरंग्या बोलता झाला. बोलते जुबान इसकी काट डालो जुबान को. आणि एक तलवार आली, 4 हापसी आले. सगळ्यांनी जटा पकडल्या गेल्या राजाच्या. राजाला सकदांनी बांधला गेला. जटा पकडल्या, पाठीमागं ओढला गेला. 10 जणांनी राजाला पकडला. काहींनी केस पकडले, हात पकडले, पाय पकडले. एकदम समोर आला. जबडा उघडत नव्हता. मग काय करावं, त्याने एक हातोडा घेतला, गरागरा फिरवला, मस्तकावर प्रहार केला. एकच रक्ताची कांडी उडाली. आवाज चला जगदंबा. जसा जगदंबा आवाज चला, एक सांडसी आतमध्ये घुसली, जिभेला पकडला. जिभे एक वीट बाहेर ओढली. धडपड व्हायला लागली. राजाचा अंग थरथर व्हायला लागलं. जिभेकडे बघितलं. हे साधनी बुधभूषण तुझ्यामुळे लिहिला ग. तेवढे ग्रंथ तुझ्यामुळे लिहिला, तूच निघाली का मला सोडून. एक सरकन गेलेली वरती तलवार एकदा सपकन बसली. रक्ताची कांडी उडाली, जीभ निघून गेली. हा संभाजीराजा मुका झाला. रक्ताच्या चिळकांड्यात पडलेला संभाजीराजा सगळं रक्त रक्त व्हायला लागलं. शेजारी बसलेल्या कवी कलशांच्याकडे बोट केलं. कवी कलश समोर आले. कवी कलशांच्या समोर एक काठी घेतली, खाली जमिनीवरती लिहिलं, कवी आमच्या देहातला प्राण तडफडत बघत असताना, आमच्या देहातून रक्ताच्या धारा वाहत असताना आम्ही धर्मासाठी मरतोय.
ह्याचा अभिमान आम्ही ठेवून मरत असताना आमच्याकडे पाहून सांगा, सुचते का तुम्हाला एखादी कविता? हे शब्द कवी दुसऱ्या दिवशी विचारला, सांग होतच का मुसलमान? राजाने करड्या नजराने बघितलं, सांगितलं नाही होणार. अरे सांगितलं औरंग्यानारे याचे डोळे फोडा. दोन तापलेल्या सळई आल्या, लालबुंद झालेल्या सळया समोर आल्या. राजाला पकडला गेला, डोळे बंद झाले. आल्या पुढून लाल सळया उघडले, पाहिले सळया होत्या, बंद केले. राजा शिवाजी राजा पुन्हा उघडले, लालबुंद सळया पुन्हा मिटले. आऊसाहेब माता पुन्हा मिटले. अरे एकदा सळे आल्या, सर्रकन आत केल्या, खोपण्या रिकाम्या झाल्या. माझ्या राजाला मुसलमान धर्म स्वीकार करत नाही म्हणून 40 दिवस हाल हाल करून मारला. लक्षात ठेवा एक गोष्ट, संभाजी राजाचा रोज एक एक अवयव तोडला. रोज एक एक. तिसऱ्या दिवशी पक्कड घेतली. पक्कड या नखात घालायची, नख उपसून काढायचं. तलवार घ्यायची तापलेली आणि नख उपसून काढल्यानंतर ही कातडी जसा बटाटा सोलतात तसा सोलला माझ्या राजाला. रोज एकच शब्द होता, बोल होतोस का मुसलमान? पण झाला नाही. देव आदेश आणि धर्मासाठी माझ्या राजानं त्या वडुधरावरती आपला प्राण सोडला. आम्हाला त्याचं अग्निसंस्कार करण्याला तुकडा नाही सापडला. त्या भडव्यांनी कुत्र्यांनी तडफडून मारला माझ्या राजाला. राजा यात 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 गादीवरून शपथ आहे आपली, चला या भडव्यांचा नस्तीनाबूद करणार. शानी शानी तुमचा छळ केला ना, जे जे त्या औरंग्याचे गुलाम आहेत ना, सपवल्याशिवाय हा अनिल महाराज असा तडफडत असता. आणि अशी फौज तयार करणार की माझा प्रत्येक पोरगा माझ्या देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी लढण्याकरता तयार होणार. सगळ्यांनी शांत राहून एकदा माझ्या राजाला आदरांजली द्या. अरे सांगतात तख्त देणार होतो तुला. साधा विचार करा, गेले दादा घरी की आपल्या डोळ्यावरती हात मारला, कचरा गेला तर किती त्रास होतो. त्या ताई डोळ्यामध्ये ज्या 20 लालबुंद सळया घातल्या त्या भडव्याने औरंग्याने, त्यावेळेस किती त्रास झाला असेल. सर्वांनी विचार करा. या शिवाजी राजांनी माझ्या धर्मवीर संभाजी राजाला धर्माच्या डोहात ढकलून दिला. पण तुमचा राजा अजून संभाजी राजाचं नाव घेतलं तर त्या भडव्याचं औरंग्याचं थडग सुद्धा थरथर आज हा अभिमान आहे आम्हा. राजा आमच्याकडून चूक झाली, माफ करा आम्हा. आम्ही खूप हिंदू नालायक झालो. आम्हा तुमच्या असणाऱ्या कर्तृत्वाची जाणीव नाही, आम्हा तुमच्या पोराच्या बलिदानाची जाणीव नाही. आम्हाला काही समजत नाही. या सगळ्या हिंदूंच्या डोक्यामध्ये सर्व धर्म संभावाचा किडा मारून त्यांच्या डोक्यामध्ये हिंदुत्व रुजवा, एवढंच मी तुम्हाला सांगेल जातो. त्यापेक्षा बाकी काही माझी भीक नाहीये. या असणाऱ्या गादीवरून एक विनंती आहे, आमच्या हिंदू पुढाऱ्यांच्या डोक्यात हिंदुत्व टाका. आमच्या या मोठ्या मोठ्या कीर्तनकार, मोठे मोठे पैसे घेणारे कीर्तनकार, मोठ्या मोठ्या गाड्या फिरवणारे कीर्तनकार, यांच्या डोक्यात थोडंसं हिंदुत्व टाका आणि त्यांना सांगा, अरे लाचारी सोडा आणि धर्मासाठी कीर्तन करा, धर्मासाठी भाषण करा. एवढंच बोलतो मी आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हरी हरी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
असा थोर. माझा संभाजीराजा प्रत्येकाला कळावा एवढीच प्रत्येक असणारा हिंदूपर्यंत पोहोचावा एवढीच माझी इच्छा आहे. त्या चरणी अर्पण करतो. छत्रपती शिवाजीराजा धर्मवीर संभाजीराजा परमपवित्र भगवा ध्वज चरणी अर्पण करतो. ज्यांनी मला धर्मासाठी कुणी कुठला पोरगा सोडत नाही अशा माझ्या उदार अंतःकरणाच्या मायबापानं मला धर्मासाठी सोडून दिला अशा मायबापाच्या चरणी दंडवत आणि प्रणाम करतो. ज्या धर्माच्या रक्षण करता छत्रपती शिवाजीराजांनी एवढे असणारे मला बोलण्याचं धाडस दिलं. नसाल बघितलं महाराज असा कीर्तनकार की एवढा उघडपणे बोलणारा आणि बघणारही नाही तुम्ही. पण असो एक एक कीर्तनकार तयार होत सगळेजण तुम्ही. आणि ज्यांनी मला आज या वेड्या माणसाला धर्म वेड्याला इथं बोलवलं त्यांचं नाव मंगेश दादा मेजर आहे, त्याच्यामुळे त्यांना तिथलं माहिती आहे काय प्रसंग आहे. मुलांना एक हात जोडून विनंती करतो तुम्हाला, हात जोडून दुसऱ्या धर्मातल्या पोराशी मैत्री नाही, बोलू पण नका, बोलू पण नका. बघा एकदा तो काश्मीर फाईल परत एकदा बघा. दुसऱ्या धर्मातल्या मुली सुद्धा आपल्या धर्मातल्या मुलींशी मैत्री करून त्यांच्या भावाशी सलील करून घेतात. ही वाईट आहे. जाऊ द्या, खूप वेळ झाला, 11:30 बोलले होते, अजून 10 मिनिटं गेली. असो, सर्वांचं दर्शन घेतो. दोन्ही असलेले कॅमेरामॅन त्यांचं दर्शन घेतो. सोडा काही मला काही नाही फरक पडेल. काही जण महाराज म्हणतात, महाराज मगाशी म्हणतात एवढंच सोडतात तेवढंच सोडतात. सोडा, मी धर्मवेड आहे. मी बोलतो का? नक्की बोलतो. बोलणार का? नक्की बोलणार. पूर्ण एक गोष्ट सांगून ठेवतो, आपलं आराध्य दैवत आपल्या अहिल्यादेवी होळकर आहेत. आपलं आराध्य राजमाता जिजाऊ साहेब, आपलं आराध्य सईबाई आहेत. सईबाई माहिती आहेत तुम्हाला? सईबाईंचं आख्यान माहिती आहे? सईबाईंचं पराक्रम माहिती आहे? अरे ज्या वेळेला त्या येसूबाई माहिती आहेत तुम्हाला? कोण होत्या? धर्मवीर संभाजीराजाला हाल हाल करून मारला ते असणाऱ्या येसूबाईच्या कानावरती ही बातमी गेली आणि येसूबाईला त्रास झाला. अरे पुन्हा औरंगजेब एकदा बोलला, अरे कौन संभालेगा ये हिंदुओं का राज? त्याला तिथला एक सिपाही बोलता झाला, संभालेगी हुजूर. कोण? राणी येसूबाई. आणि औरंगजेब हसला आणि बोलता झाला, वो औरत संभालेगी हिंदुओं का राज? अरे औरत म्हणल्याचा राग आला. औरत कशाला म्हणतात सर्च करून बघा, भयानक वाईट आहे महाराज शब्द तो. औरत हा शब्द वाईट आहे. औरत कधी बोलायचं नसतं. गुगलला सर्च करा. औरत या शब्दाचा मी इथून सांगू शकत नाही, एवढा घाण शब्द आहे तो. औरत म्हणल्याचा राग आला, तळपाक मस्तकाला गेली. आता तलवार आली, सांगितलं त्या सेवकासमोर, ए तुझ्या त्या भडव्याला औरंगजेबाला जाऊन सांग, आम्ही हिंदूंच्या बायका फक्त फुगड्या खेळा तरबेज नाही. आमच्या हिंदूंच्या बायकांच्या हातात फक्त फुगड्या खेळत नाहीत. त्या हिंदूंच्या बायकांच्या हातात जर तलवारी समशेरी आल्या तर तुझ्यासारख्या भडव्याच्या गर्दनी ओढवायला माघार घेणार नाही. याला म्हणतात हिंदू रणरागिणी. आणि प्रत्येक हिंदू रणरागिणीच्या पर्समध्ये 50,000चा मोबाईल राहू द्या, पण 500 रुपयाचं धारदार कट्यार पाहिजे. जर तुमच्याकडे वाकड्या नजरेनं एखाद्या भडव्यानं बघितलं तर त्याचा डोळा जाग्यावर निघाला पाहिजे. ही ताकद तुमच्यात पाहिजे. एवढंच बोलतो, सर्वांचं दर्शन घेतो. सिस्टीम ओले असतील, जाता जाता एक बोलून जातो. बोलत नाही कधी, पण आज बोलतो. आपली संस्था आहे, जर संस्थेमध्ये कोणाला मुलं टाकायची असतील तर आनंदाने टाकून द्या. युट्यूबला बघा, इंस्टाग्रामला बघा, अनिल महाराज देवळेकर पेज आहे. बिंदास. मी इथं फक्त बोलतोय असं नाही, कितीही मुलं येऊ द्यात तेवढी पाठवा. त्यांची सगळ्यांची सोय, राहण्याची, जेवणाची, खाण्याची, कपड्याची सगळी सोय आहे. फक्त मुलगा आणून सोडायचं आमच्या इथं, एवढं कष्ट तुमचं आहे. आणि त्याला कितीही वर्ष ठेवा, त्याला कुस्तीमध्ये तरवेचा. महाराज आपल्यातले 82 पोरं कुस्तीच्या फडावर जातात. आपली सगळी पोरं लाठीकाठी खेळतात, सगळी पोरं तलवारबाजी, दांडपट्टा खेळतात. सगळ्या गोष्टीत तरबेज आहेत. हा, सगळ्यांच्या हातात शस्त्र पाहिजेत, अशी पोरं निर्माण करायची आहेत. आणि या असणाऱ्या मुलांच्या करता जर एखाद्या हिंदूला वाटत नाही, मला माहिती आहे, पण एखाद्या हिंदूला जर वाटलं, कारण मी असा बोलतो त्याच्यामुळे मला मदत कोण करत नाही, हा माझा जरा अडगापणा आहे, चला आपला अडगापणाच आहे. पण जर वाटलं तर आपल्या गोपालकृष्ण वारकरी ज्ञान मंदिरला, ह्या असणाऱ्या आपल्या छोट्याशा संस्थेला, त्या संस्थेमध्ये येणारी अनेक शेकडो मुलांच्या करता त्यांना दान व्हावं, अन्नदान व्हावं,
धर्मदान व्हावं, गोशाळा व्हावी, त्यांच्या मुलांची चांगली सोय व्हावी, याकरता जर आपण सहज बाहेर गेलो 100, 200, 500 रुपये खर्च करून जातो आणि तुमचा या गादीवरून सांगतो तुमचा आलेला 1-1 रुपयाचं दान फक्त मुलांसाठीच वापरलं जाणार, कुठल्याही गाडीसाठी आणि बंगल्यासाठी आयुष्यात कधी बंगला बांधणार नाही. मरताना अनिल महाराजांच्या खात्यावर 1 रुपये नसणार, मरताना एखादं स्वतःच झोपडं सुद्धा नसणार. एवढं लिहून देतो 1-1 रुपयाच्या फक्त लेकरांसाठी वापरणार. म्हणून जर धर्मदान करायचं असेल तर अवश्य ज्याला जेवढ्या पद्धतीनं करता येईल त्यांनी करा. एवढंच बोलतो, थांबतो. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय. हा बोलिलेले पुरे